शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोककैनाथं। नमः पार्वतीपतये हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार श्रोतेजनो, अधिक मास महात्म्य या पवित्र ग्रंथाच्या अध्याय 8 मध्ये आपले स्वागत आहे। शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या वृद्ध किंवा वृद्धत्वामुळे आणि पैशांच्या अभावामुळे ज्यांना अधिक मासाचे कठीण नियम, व्रत आणि विधी करणे शक्य नाही, अशा लोकांसाठी भगवंताने मुक्तीचा अत्यंत सोपा मार्ग सांगितला आहे। माता लक्ष्मीने संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी भगवान पुरुषोत्तमाला कोणता प्रश्न विचारला आणि केवळ भगवंताच्या नामस्मरणाने महाभयंकर पापाचा नाश कसा होतो, याचे सविस्तर वर्णन आजच्या कथेमध्ये आले आहे। चला तर मग श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करून आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः। जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्वारा, कृपासागरा करुणाकरा, वेदोद्वारा दीनबंधो, अनाथनाथा दया सिंधो, करुणासागरा दीनबंधो, कृपा कटाक्ष अवबोधो, ग्रंथारंभी वेदो लागोपै। श्री गुरुर्वाच, भगवनं भवतापो हारिण्यानंद विग्रह, मलमासेत्व शक्तानां स्नानादौ किं शुभं नृणाम्। ऐका आता श्रोते जन, लक्ष्मीनारायण संवाद जान, जे करती समग्र कथन, होय निरसन महापाप। लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा, अगाध तुमचा महिमा, जो एकता कर्मा कर्मा पासावा मुक्त होती। तरी आता प्रश्न ऐक, स्वामी राया असे देख, शरीर झाली या अशक्त, न घडे देख स्नानविधी, जयते मुख्य नाही स्नान, तयाने काय करावे दान, तरी निर्फळ तो जन्मोन, भूभार केला तेने पै, तरी ऐसियाची कवन गती, मज निवेदावे कृपामूर्ती, जेने तरणोपाय प्राणिया प्रती, घडे सद्गती अनायासे। कृष्ण उवाच, शृणु साधवी प्रवक्ष्यामि, लोकानुग्रहकारणी, सम्यक प्रश्न कृतः, सर्व लोकपकृती कारकः। एक साधवी वचनाते, तुवा प्रश्न केला निरुते, तो तव सर्व या जगाते, परम उपकाराते जानपा। तरी शक्ती नाही जया शरीरी, आणि धन तेही नसे पदरी, इच्छा ते उद्भवलीसे अंतरी, करावे परोपरी व्रताते। ऐसे अंतर जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले, तयाने पाहिजे काय केले, तरी ऐक वाहिले भामिनी। मुक्त क्रिया जयाची पाही, तो विचारो भलते ठाई, तैसेची ही नवाई, ठाईचे ठाई तटस्थ। या लगी सांगतो एके, भजन करावे परमनिके, भजना विना आनिक देखे, सार्थक आनिक नशेची। भजने तरले महाज्ञानी, तपस्विया स्वामीजी शिरोमणी, महाराज तो नारद मुनी, नामस्मरणी रत सदा। नाम जपे कैलास नायक, हळाहळ झाले शांत, तात्कालिक ऋषी माझी पुण्य श्लोक, वाल्मिकी देख तरलासे। नामस्मरणाचा प्रादुर्भाव, शतकोटी प्रबंध पाहो, त्रिलोकीचा समुदाय, मान्य केले तया लागी। या लागी सुंदरी पाही, नामस्मरणा विन सार्थक नाही, न पडावे अनेक प्रवाही, शक्ती नाही मनोनिया। अपि कर्म फलदानं दाहकं भवतारकं, अशक्तानां विशेषण मलमासे विशेषतः। हरिर्नाम कीर्तन कथितं बुधये, एनकेन प्रकारेण सर्व कामाप्ती साधनम। शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही, सर्व सदा काळ हृदयी अच्युत चिंतन करावे। बघा किती सोपा मार्ग सांगितला आहे भगवंतानी। ज्याच्या शरीरात प्राण नाही, ज्याच्यात काहीच करण्याची शक्ती नाही, त्याने बसल्या बसल्या फक्त भगवंताचे नामस्मरण केले तर त्याचा उद्धार होतो। कोटी गोदानाचे फळ पाही, जन्मवरी तीर्थ केले नाही, अपार दाने दिदली स्वर्ग स्वगृही,
परी तुलना नाही नामासी. कृष्ण कृष्णोती प्रत्यहम भक्ती वैकल्यो नीतम यज्ञायुतम पुण्यम तीर्थकोटी फलम लभेत. कोटी यज्ञाचे जे फल ते नामे पाविजे तात्काळ, ऐसे हे नाम सुफळ. कोणी न भजे तया ते फुकाचे मुखी नाम घेता. काय वेचे हो तत्वता अवघा वेळ भांडता. उसंत तत्वता नसेची परी यासाठी घडी माझी एक. पळ अथवा निमिष देख आठविता यदुनायक. या विना अनिक नसे काही म्हणून अशक्त पुरुषा ते पाही. हरी भजनाविन काही दुसरे सार्थक नाही. न पडावे प्रवाही अनिक. जरी झाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर. पाप क्षाळना ते आन विचार नाम निर्धार बोलिला असे. या कलियुगी जान लतिके घडतील अनंत पातके. श्री हत्या बाळ हत्या देखे भ्रूण हत्या महापाप. मात्रा गमनी मातृहत्यारी भगिनी ऋषास गमनी निर्धारी. शेखी तयाचा जो वध करी पापे अघोरी या नामे. गुरु हत्या पितृहत्या जान गो हत्या अभिलाषी जो धन. मांसाहारी मध्य प्राशान निंद्य जान विप्रासी. ही महात पापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणली. नामे नाश होती सकळी जेवी होळी तृणाची. बघा भगवंत म्हणतात एते चाणच्य पापिष्टा महापाप मृत्याच्छये सर्व पापय प्रमुच्यते कृष्ण राम ते कीर्तनातम. आपुलेनी न करवे नामोच्चार तरी दुजिया ते करावा सोपस्कार. अथवा पुराण श्रवणी क्षणभर जाऊन या बैसावे. बघा आपल्याच्याने काही झाले नाही तरी ही कथा श्रवण करावी, नामस्मरण करावे. अवघा वेळ संसार धंदा करिता पुरसतीची नाही तत्वता. तथापि क्षण एक पाहता अवकाश कीजे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती कोटी वेंचिता नय एक गटी. आयुष्य जातसे उठाउठी म्हणून पुण्यासाठी पैकी जे. घोरे कलियुगे प्राप्ते सर्व धर्म विवर्जिते. हरि कीर्तन मेवात्र संपूर्ण फलदायकम. हरिर्नामैव नामैव नामैव मम जीवनम. कैलो नास्तेव 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 गतिरन्यथा. यदर्थी इतिहास भरवा श्रोता विमळ परिसावा. तया योगे जगाते सर्वा उपरती घडे तात्काळ. उत्तर देशी नर्मदा तीरी भुसूर नामे एक नगरी. तेथील एक ब्राह्मण गृहचारी असे अधिकार ज्योतिषी. कांता तयाची पाहता नामे सावित्री परमपवित्रा. अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्वता न सोडी. हे कृष्ण गोविंद गोपाळा मुखी सर्वदा हाची चाळा. पती तिचा परम धनागळा असे आगळा कृपन तो. पोटान खाये पुरते अन्न सांचिलेची सांची तसे धन. कोणी दिदली या वस्त्र नूतन टाकी विकून धन लोभे. ऐसे धन संग्रहिता पाही सप्तकुंभ चांचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही धन पाही संचितार्थ. कांतेसी धड वस्त्रे नसे पोटा अन्न मोजून देत असे. स्वय एक भुक्त करीत असे धन गोड रस न पाहे. या रीती क्रमित असे काळ पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ मनी धन हे निर्फळ सोनी. नेने कधी कुळधर्म कुळाचार तीर्थ पर्वणी सणवार. आसक्त सदा धनाचार नेने प्रकार आणि कही. काय करावे ऐसियास येणे कधीही सुग्रास. ऐसियाचे देवे संगतीस कापा घातले मज लागी. स्वगृही तुकी आपदा परिपती ते न मागे कदा. नामही न सांडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा. ऐसे वर्तता संसारी तव वर्तली नवलपरी. ब्राह्मण गेलासे बाहेरी कृषी वळी ते आनावया. तयाचा नित्य हाची व्यापार पंचांग घेऊन बरोबर. सदाचा तो रानभर जाई निर्धार रानाते. ऐसे असता एक अवसरी एक शूद्र दुजिये ग्रामधिकारी. माध्यान समयी पातला घरी मने आहेत घरी भट्ट बाबा. तव कांता आली धावत कोण म्हणून पुसत. येरू वदे मी शूद्र निश्चित आमंत्रणार्थे पातलो. आज माझी अग्रामी
ब्राह्मण भोजन आहे धामी, ऐसे म्हणून पातलो मी, द्यावया आमंत्रण. तरी बावा आलिया बाहेरुनी, सत्वर धाडा माझी सदनी. विलंबन लाविजे ते क्षणी, येता क्षणी धाडीजे. ऐसे सांगून तो गेला, तव दिवस संपूर्ण माध्यान झाला. तो सवीची ब्राह्मणीला पातला, कृषी भारा शिरावरी. तो भारा आपटीला तात्काळी, उसासा बैसला स्थळी. कांतेसी म्हणे ते वेळी, उदक आणि प्राशाना. एरी उदक न देता घडी, निरोप सांगतसे तातडी. म्हणे का हो स्वामी परवडी, शूद्र या घडी पातलासे. ग्रामतयाचा कोश दोन, तुम्हा देऊन गेला आमंत्रण. म्हणे सत्वर द्या पाठवून, खोळंबतील ब्राह्मण भोजनासी. ऐसी एकांताची मात, तैसाशी उठीला खडबडीत. म्हणे पंचपात्र देई त्वरित, जातो निश्चित धावुनी. एरी म्हणे उदक स्वीकारा, तो म्हणे मार्गी असे जरा. मज जाण्याची असे त्वरा, उदक मार्गी स्वीकारीन. ऐसे एकता वचन गाठा, एरी पिटतसे ललाटा. म्हणे अहो कटकटा, केवी हा वाटा पापाचा. इतुके धन असोनी गृही, परी नाही याची या दैवी आहारे शेषशाही. कैसी नव नाही केली, कान सरे हे माझा भोग. याचे पावले मी अर्धांग, तव पापिया माझी सांग. शिरोमणी असा हा. ऐसे म्हणून ते अवसरी, शर्करा मिश्रित दुग्ध झारी. आणून ठेवली जडकरी, तया निकटी तात्काळी. म्हणे हे उदकाची झारी, घेऊन जाईजे बरोबरी. तृषा लागता मार्गावरी, प्राशन करी दयाळा. निके म्हणून वरी घेतले, तव क्षणी प्राशन नाही केले. मार्ग जडकवून चाले, विलंब झाला म्हणून. चालता क्रमितसे पंथ, गर्म दाटलासे अतोत. धापा देऊनी धावत, लगबग बहुत भोजनाची. पाहो मिष्टान्नासाठी, पिपरा लागी आवड मोठी. परांना ते लाळ घोटी, टपत बैसे बक जैसा. आली याही आमंत्रण, जीवा उल्हास मानी पूर्ण. ऐसे ते ब्राह्मणाचे जिने, या लागी घडून झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण, बसंत ऋतू तापले उष्ण. जवळी असता जीवन, प्राण जाओ परीन सेवी. तृष्णेने झालासे व्याकुळ, मने उदक असे आळूमाळू. सभवते निरकतसे सकळ, सावली पैन देखे तेथे. मग एक वारुळ देखिले नैनी, तयाची सावली पाहुनी. नावे गस्तिरावला तये स्थानी, उदक जारी काढीत. तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी. तैसेची लावी तसे ओठी, गौलत्या दृष्टी देखत. मग प्राशन करिता जाण, तैसेच तोंडीचे हाती घेऊन. म्हणे हे शिव भगवान, बुडविले रांडेने सर्वही. यावरी ते दुग्ध जारी, ओतली वारुळा माझारी. चांडाळ तो प्राशन न करी, केली परी असी तेने. परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करतसे आपण. तयाचे नियोगे करून जाण, फिरले अदृष्ट तयाचे. एका पुष्करा सरसी ध्वनी, निघता झाला तक्षणी. येरू दचकला अंतकरणी, मनी हे तो करणी अगटित. तया वारुळा माझी देख, महाभुजंग असे भयानक. तप्त शरीर पसरले मुख, उष्णे देख संतप्त झालासे. तव त्या वारुळा माझी, दुग्धधार पडली मुखा माझी. गट गटोन प्राशन करताजी, मना माझी संतोषला. तात्काळ निघाला बाहेरी, मनुष्य रूपे ते अवसरी. पणा उभारून या शिरी, बोली त्या अवसरी ब्राह्मणाते. मने कृपावंत तू कोण, परोपकारी सगुण. संतुष्ट केले मज लागून, ये काळी स्वामी राजा. मने इच्छा असेल मानसी, तोची मागीजे आम्हापासी. संकोच न धरावा मानसी, ब्रह्मदेवा महाराजा. ऐसे तयाचे उत्तर ऐकुनी, एरू परम दचकला मनी. म्हणे कवन बोले मनुष्यवाणी, मागे परतुनी पाहत. मागे परतुनी पाहे तया ते, तव पंचपणा मस्तकावर होते. मनुष्यवाणी बोले त्या ते, एका श्रोते हो. म्हणे आपण असा कवन, मस्तकी फणा दारुण जाण. बोलता मनुष्या ऐसे वचन, की जे निवेदन मज लागी. तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष. संतुष्ट झाले मानस, दुग्ध प्राशने तुझिया. या लागी झालेसे प्रसन्न, इच्छा असेल ते माग वरदान. एरू करी हास्यवदन, म्हणे हे तो विधान कांतेचे.
एके महाराजा ए अवसरी कांता आमुची असे घरी ती ते पुसोनी जडकरी येतो माघारी परतोनी तिची इच्छा असे काय येतो मज ठाऊक न होय इतका केला जो उपाय तो पर्याय तियाचा असे पै मी परतून मागुता येता आपण स्थिरावे समर्था एरव तथास्तु म्हणून तत्वता झाला परतता ब्राह्मण कैची संध्या कैचे स्नान ते कैचे भोजन पान दिदले सोडून आमंत्रण आला परतून निजगृही धावत पळत लगबगे गृही पातला लागवे गे द्वार दिशी होनी म्हणे कोठे गे घर बुडवणी पापिष्टे ऐसा पती शब्द ऐकता धावत आली पतिव्रता चरणावर ठेवून माता अपराध समर्था क्षमा करा नमना ऐसे ओढन दुजे न देखो पैजान तात्कालीचे शांत होऊन क्रोध निघून पै गेला मग समूळ वृत्तांता ते सांगता झाला ती येते त्वा दुग्ध झारी निरुते दिदली प्राशाना मज लागी उदक म्हणून पै दिले क्रोधे मी तो नसो प्राशिले म्हणून वारुळे उलंडिले ते प्राशिले भुजंगे तात्काळ मनुष्य रूप धरून प्रसन्न झाला मज लागून पुसावया तुझ कारणे आलो धावून तात्काळी तरी काय इच्छा असेल मानसी तेची मागू तू तयासी ऐकून येसी वचनासी एरी मानसी चाकटली मने नवल केवढे जाहले आमंत्रणे सोडले बोलतसे सिया बोले सत्य मी त्या हरिजने विचार करू निजमनी मने इतुकीची माझी गे तया लागुनी जे दिदले असे तेची देवनी मनोरथ पुरवावे इतुकेचे मागा स्वामी आणिक नसे काही उर्मी तथास्तु म्हणून स्वर्गामी परता झाला तात्काळ येऊनी नमेशिले शेष राजा मने एके वचन महाराजा कांतेचे मानसी जे चोजा श्रवण करी आदरेसी ती बोले दिदली तेची द्यावे आणिक न मागू जीवे भावे समर्थेची पुरवावे मनोभावे दयाळुवा एकुणी तयाचे उत्तर शेषवदे कर्माघोर कांता तुझी परम चतुर मागितला वर नेटका ते नसे तुझ्या कपाळी परी देणे घडे ए काळी तथास्तु म्हणून ते वेळी गुप्त झाला भुजंग ब्राह्मण परतला तेथुनी मार्गी विचार करीतसे म्हणे आमंत्रणे दिदली सोडूनी संधी अस्तमानी होऊ आली तरी आजी सुदिन पर्व काळ शनी प्रदोष परमंगळ तरी ग्रामवासी द्विज सकळ भोजना लागी पाचारू मने मिष्टान करून बरवे भूदेवा ते तोषवावे आपणही यथेष्ट बक्षावे मन संतोष व्हावे कांतेचे ऐसा विचार करून विचार गृही पातला सत्वर परम हवे होऊन निर्भर बोले उत्तर श्रेयसी मने तुवा सांगितलेली जी रीती आम्ही मागतली भुजंगा प्रती दिदले म्हणून त्रिवार वननोक्ती वधुनी गुप्त जाहला तो तरी एक एक विचार आम्हा क्षुदेने पिडले फार आजी प्रदोष आणि मंदवार पर्व अपार बोलीजे अर्घपाद्यादी पूजन करिता झाला आपण देऊन सुमन आणि चंदन रंगमाळिका घातली विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे दीप उजळून या पवित्रे कना रांगोळी निरांजन पात्रे प्रतिपात्रे ठेविलासे मग सरसावुनी अचळाते वाढीत असे पक्वान्नाते जोडून या बद्ध हस्ताते ब्राह्मणाते वाढीत असे म्हणती ब्राह्मण नवल काही कधीच ऐसे देखिले नाही अप्रप अजीची नवाई भाग्य आमुचे उदले असं भोजन होऊन या निवाडे मग अर्पुन त्रयोदश गुणी विडे दक्षिणा देत असे अति कोडे सुवर्ण नाणे प्रत्येकाएक कांतीने ही भोजन सारिले म्हणे आजी परम भाग्य उदेले सावकाश भोजन झाले भुसर आले गृहासी मग तो ब्राह्मण धनसंचय सत्कारणी करता झाला व्यय समय अतीत आलिया पाहे नवे विनमुख तयाते ऐसी धरिता सदस्सना पापाते झालीसे क्षाळना झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगना तयाची कालांतरे करुणी उभयता पावती झाली मोक्षपंता ऐशी नाम स्मरणाची वार्ता तुम्हा सर्वता नवे दिली कथा हे गोड एकिली म्हणून दृष्टांती असे योजिली न्यून ते पाहिजे क्षमा केली श्रोतियाने आदरेसी हे तव दंत कथा न मनिजे
प्रत्यय पुरांतरी पाहिजे, नामस्मरणाविन आन दुजे, नसे जाणीजे सर्वता. या कलियुगी नाम सार, वधुनी गेले महाज्ञानी ऋषीवर, आणि भगवदचन निर्धार, श्लोकाद्वार परिसावा. सर्व कामाच्छ मुक्तीच्छ हस्ते तेषां वरानने, ये स्मरती नरा नित्यं नाम मे सर्व रूपिणः. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समत मनोहर सुत विरचित अष्टम अध्याय गोढा ओव्या 123 श्लोक 9. इति अष्टम अध्याय समाप्त.